चला आता इथून निघालोय जायच्या इथून. जरा फोन केला म्हणजे फोन नाहीच झाला, मेसेज केलता लोकेशन पाठवतो पोहोचलास की. तर बोलतोय झाला, बोलतो मी फ्री. मी ठीक आहे आलोच. इथून 3 किलोमीटर आहे फक्त, त्याच्यामुळे एक 10 मिनिटात 10 मिनिटं पण म्हणजे ट्रॅफिक असेल 10 मिनिटात लगेच पोहोचून जाऊ. इथून बाहेर निघायचं आहे ना, आज मला टास्क असतो कारण तुम्हाला येताना पण दाखवलं किती गर्दी होते. त्याच्यामुळे आता मेन तुम्हाला सांगतो आता गाडीवर कुठे चाललोय ते. कारण NOC आणायची आहे बजाज फायनान्स मधून ह्या बाईकची, त्याच्यासाठी चाललो आहे. आणि NOC घेतलं कारण काय झालं, आपला मित्रच आहे तो पण, त्याच्यामुळे का आधी आपण गाडी नावावर ट्रान्सफर केली नव्हती, घेतली याच्याकडून, त्याला पेमेंट वगैरे सर्व केलं होतं आणि चालवत होतो. आता मेन बाईकची NOC बाकी आहे. NOC घेऊन येतोय फायनान्स मध्ये जाऊन आणि NOC घेऊन येऊन मग परत आता आज गेलो तर आज, नाही तर मग उद्या RTO ऑफिसला जायचंय आणि ट्रान्सफरला टाकायची गाडी. मागच्या वेळी पण आहे ना, मागच्या वेळी आम्ही गेलो होतो पण विषय असा झाला की म्हणजे बघा ते RTO वाले पण ते कसे असतात लोक. आता सगळं माझा डॉक्युमेंट लावले, त्याच्या डॉक्युमेंट लावले, सही पण केली, जो मेन तिथे होता त्याने सही पण केली आणि नंतर झालं मग सगळं सबमिट केलं, पैसे वगैरे भरले आणि नंतर सांगतोय बोल तुमच्या बोलतो त्या ऍड्रेसवर होणार नाही, इथलाच ऍड्रेस लागेल. अरे मग बोलतो तुम्ही आधी काय झोपलेलेत का? मग जेव्हा आम्ही डॉक्युमेंट लावले इकडचा तेव्हा तुम्ही काय वाचलत नाही? म्हणजे हे असं यांचं काम, ह्यांच्या कामामुळे ते डबल काम लागलं सगळं, नाहीतर मग ते तेव्हाच झालं असतं. त्याच्यामुळे ते राहून गेलं होतं. ते येऊ करून सगळं जरा मूर्त लागत नव्हता. आता त्याला मध्ये त्याचा शूट नव्हते, त्याच्यामुळे बोलत जाऊन येऊ पटकन, कारण हे महत्वाचं काम आहे. कारण कसं होतं आपल्या नावावर गाडी झाली की कसा प्रश्न येत नाही, बाहेर जायचं असलं कुठं जायचं असलं की होऊन जातं. लक्ष म्हणजे एकदमच लक्ष ठेवायला लागतं, नाहीतर लागली गाडी एकमेकांना, अशी कंडिशन आहे. एक टाइम होता की इथून बसनी ट्रॅव्हल करायचं वाशीला जॉबसाठी, नंतर मग गाडी घेतली, गाडी जायला लागलो. आणि गुड मॉर्निंग करायचं राहिलं होतं. गुड मॉर्निंग मुंबईकर, आणि तुम्ही सगळे आपले जो आता व्हिडिओ बघत त्यांना पण गुड मॉर्निंग. पहिला आपण चेंबूरला जाऊया. चेंबूरहून त्याला मित्राला घेतोय ज्याच्याकडून आपण गाडी घेतली ही त्याला, आणि मग इथून जायचं आपल्याला गोरेगावला. गोरेगावचं जे मेन हेड ऑफिस आहे ना तिथे. कारण काय होतं ऑनलाईन अप्लाय केलं ना की 1 महिना तरी जास्त जातो ते सगळ्या गोष्टी होईपर्यंत. त्याच्यापेक्षा बेस्ट आहे तिथं ऑन द स्पॉट जाऊया आणि लगेच काढून घेऊया. टाकतो आणि तुम्हाला मग बाकीचं सगळं सांगतो काय प्लॅनिंग आहे पुढचं ते. नाही पोलिसांचा काय संबंध आहे? नाही म्हणजे असं अडवलं तर मी एवढं बाहेर जाऊन आलो ना, म्हणजे एक बघितलं माझं एवढं बाहेर जाऊन आलो तरी पूर्ण किट असेल ना आपल्याकडे तर अजिबात कुठे अडवत नाही, कुठेच नाही. आणि बाकी सगळं आपण क्लिअर नेणारच ना असं ना, सगळे आता आम्ही गेलो होतो ना तेव्हा माझ्या मामाचा मुलगा होता, त्याची CBR होती 150 आणि आपली NS घेऊन गेलतो मी. अशा 2 जण गेलतो. कारण काय 9 दिवस गेलो होतो ना, त्याच्यामुळे सामान वगैरे पाठीमागे असतं, मग डबल सीट नाही जमत. हा सिंगल सीटच लॉंग रूटला, आणि पाठी एवढं बसू शकत नाही रे. तर आता प्लॅन असा आहे की आता काय झालं, त्याला चेंबूरहून घेतला आपल्या मित्राला गाडी, आपल्याला ते ट्रान्सफर करायची तुम्हाला बोललो, NOC आणायला जायची आहे. तर आता गोरेगावला पोहोचायचं आहे, त्याच्यामुळे तिकडून वेस्ट साईडने पण होतं, आपण इकडून जाऊया. त्याच्यामुळे रिटर्न परत आलो घाटकोपरला आणि आता इकडून चाललोय. तो बोलतो इथून जवळ पडेल. मग ठीक आहे चल, इथून आणि गोरेगावला पोहोचलो की मॅप लावूया. किती जवळपास 19 किलोमीटर समथिंग काहीतरी दाखवतंय, 43 मिनिटं टायमिंग दाखवत होतं, पण पोहोचून जाऊया आपण, काय फरक नाही पडत. जाऊ द्या फक्त आय होप देवाला हात जोडचं काम होऊ दे, कारण भरपूर दिवस त्यासाठी रखडलं होतं, त्याच्यामुळे आज होईल काम.
लागला सिग्नल, त्याच्यामुळे सिग्नलला थांबलोय. मुंबईला कसे सिग्नल आणि गर्दी ह्या दोन गोष्टी खूप असतात, त्याच्यामुळे थोडासा लेट होतो. असू दे, आता काय मुंबई आहे धावपळीचं शहर आहे, बोललं ह्या गोष्टी अडचण असतात, नो डाऊट. अर्धे जण गेले होते बाईकवाले, पण थांबलो का, कारण पोलिसांचा भरोसा नाही सिग्नलला, नाही मोठ्या सिग्नलला पोलीस असतात उभे, त्याच्यामुळे असले तर परत फाईन पडायला नको. आता आपल्या इकडून जायचं ना इकडून. हा बघा, हा इथे पण हा सिग्नल आहे, सिग्नल मुळे जास्त गर्दी. आधी मला वाटलं ट्रॅफिक नाही, सिग्नल तो समोरचा सिग्नल आणि आतमध्ये लगेच परत सिग्नल आहे, त्याच्यामुळे अजून गर्दी होते. आता जाऊन थोडासा मोकळा रस्ता आलाय, तर कसं आहे जवळजवळ सांगा ना, ह्या साईडला आहे ना खूपच गर्दी वाटते, खूप म्हणजे खूपच गर्दी. मग इकडचा हा विषयच तो आहे. कंटिन्यू एवढं म्हणजे रोजचे कामाला जाणारे असतील त्यांचा विचार करा काय हालत असेल, जे ट्रॅव्हल करतात ते कार बाईक. सरळ ना. खूप ट्रॉफिक आहे, खूप खूप म्हणजे खूपच ट्रॉफिक, कारण कंटाळलो अक्षरशः. 5-5 मिनिटाच्या अंतरावर सिग्नल आहे. आता कसे बसे निघाले तर पुढे लगबाय चान्स भेटा, म्हणजे पवई लावत पवई क्रॉस केला, आय थिंक सो, मला असं वाटतंय पवई क्रॉस केलं. आणि ह्या साईडला पोलीस का मात्र जाम उभे असतात, एकदम झुंबडीने 5-5, 6-6, 7-7 जण उभे होते आता पण मागे. आता आहे ना जोगेश्वरीच्या सिग्नलला थांबलं तर लाईट मारून आहे ना पलीकडे जायचं आहे आपल्याला, ब्रिज खालून. योगेश्वरी किती दिवसांनी आलो इकडे. इकडे पहिले गौरवची फॅमिली सर्व इकडे राहायची योगेश्वरीला. ते इथे कुठे ते प्रॉपर मला पण नाही माहिती, पण ते हायवे टच होते असं त्या काकी सांगतात. पण त्या आता कसं भरपूर चेंज झालं तेव्हा आणि आता तर खूप फरक पडला. हा ब्रिज तडच आहे आपल्याला, हा एकच रोड आहे वाटतं. इथे गाडी पार्किंग केली, ऑफिस पण भेटलाय. आय होप काम होऊ दे आज, कारण आज परत जायला नको, कारण खूप टाइम गेलाय ऑलरेडी. त्याच्यामुळे आता जातोय, काय होते बघतो, तुम्हाला पण दाखवतो. काय सीन झाला तुम्हाला समजावतो. तिथे पोहोचलो गोरेगावच्या हेड ऑफिसला, पण नेमकं तिथे काय झालं बघा, एक आपला बजाज फायनान्स आणि बजाज ऑटो फायनान्स बाईकचे एनओसी म्हणजे ऑटो मध्ये आला, तर तिथे त्यांचं पहिलं ऑफिस होता. पण 2 वर्ष झाली त्या इथे ऑफिस आहे ना ऑटो फायनान्सचा, ते शिफ्ट केलंय मुलुंडला. आता मी येताना तिकडूनच आलो होतो, पण तेवढं जर असतं तर इकडे आलोच नसतं एवढं पुढे. पण काय होतं, यांचा तो इथला मेन नंबर असतो ना लँडलाईन वाला, तो कधीच लागत नाही. लागला तरी हे दाबा ते दाबा करून तो कधीच रिसीव्ह होत नाही, त्याच्यामुळे कळत नाही. त्याचं तेवढं फोन लागला असेल समजलं असेल तर एवढं पुढे आलोच नसतो. 4 वाजेपर्यंत ते चालू असतं बोलतोय बजाज ऑटो फायनान्स. तुम्हाला
4 बजे चालू असतो तुम्हाला डायरेक्ट हँड टू हँड भेटून जाईल बोलते. मी ठीक आहे जातो. हँड टू हँड पाहिजे आपल्याला, कारण का हँड टू हँड भेटली तर आपलं बेस्ट काम होईल आणि होऊन जाईल. उद्या सकाळी RTO ऑफिसला गेलो की आपलं काम ओके डन. ह्याच्यामध्ये मगरी आहेत असल रे का नाही बघ सगळं भरलेलं आहे. बाईक असली ना की बाईकचा हा फायदा नेमका होतो, साईड साईडने गाडी निघते. कार असेल तर जागेवर थांबायलाच पाहिजे. तिथे 1 तास दाखवते बाईकला ना, तिला कारला 2 तास धरून चला. अजून 15 मिनिटं दाखवतोय. आता मेन हायवेला बाहेर आलो. तेवढं तर आधी माहिती असतं ना तर एवढं आतमध्ये जायलाच लागलं असतं. जायला तास, यायला तास, 2 तास असेच गेले. एवढं काम होऊन घरी पोहोचलो असतं कधीच. फायनली सर्व काम झालं. NOC घेतली, आलो आता निघालो घरी जायला. आणि उद्या RTO ऑफिसला जाऊन बाकीचं काम पेंडिंग राहिलं आहे ते करून टाकून ठेवूया. म्हणजे हा विषय क्लिअर. वरती जास्त काय नाही, फक्त गाडीचा नंबर विचारला. नंबर विचार त्यांच्याकडे सर्व डिटेल्स असतेच. 0 मिनिटात दिली. कुठलेच पैसे काही नाही. NOC 2 मिनिटात ते दिली लगेच काढून. त्याच्यामुळे घेतलं आणि आता निघालोय घरी जायला, कारण आता कंटाळा आला. मागासून डबल फेरी झाली सगळी. त्यामुळे आज दिवसभर असं झालं. तर उद्या थोडीशी धावपळ आहे. उद्या का एवढं धावायला नाही लागणार. उद्या डायरेक्ट जायचं वरळीला RTO ऑफिसला. तर आता आलो, फ्रेश झालो. तर जेवत काय नाही, कंटाळा आला, कारण टायमिंग निघून गेला. बाकी आपलं जे काम करायला गेलं होतं काम झालंय. तर मेन NOCचं होतं. कसं आलं, तिकडचे बजाज फायनान्सवाल्यांचे आहेत ना, जे रेग्युलर कस्टमरचे जे ऑनलाईन नंबर दाखवतात ना, ते लागत नाही असं होतं. त्यामुळे आम्ही त्या मेन ब्रांचला गेलो गोरेगावच्या. तर तिथे काय झालं, तिथे बजाज फायनान्स वेगळा आहे, ऑटो फायनान्सवाले वेगळे आहेत बजाजचे. तर ते त्यांचं आधी तिथे होतं ऑटो फायनान्सचं, 2 वर्षापूर्वी बोलतंय. ते इकडे मुलुंडला शिफ्ट केलं. मग तिथे जायला 1 तास ट्रॅफिकमध्ये, तिथून यायला परत 1 तास. मग तिथून परत त्यांचा ऍड्रेस घेतला, मुलुंडला गेलो. मुलुंडवरून एक वरती गेलं, टोकन घेतलं, लगेच नंबर आला आपला. आणि 2 मिनिटात ते NOC काढून दिली. आता हे इथलं काम पूर्ण आजच्या दिवसात शेड्यूल सगळं ओके झालंय. तुम्हाला पण दाखवलं कुठे कुठे गेलो, तुम्ही पण बघितलं. आणि आता उद्या काय आहे, उद्या मेन आपल्या गाडीचा ट्रान्सफर आणि ते हायपोथिकेशन उतरवायचं आहे. आता उद्या तिकडे RTO ऑफिसला जाऊ. RTO ऑफिसला गेलो हे सगळ्या गोष्टी त्या क्लिअर होतील. म्हणजे ट्रान्सफरला पण गाडी टाकू आणि त्या हायपोथिकेशन क्लिअर करून घेऊ, म्हणजे गाडी नावावर चढून येईल. असं काहीतरी उद्याचा शूट असेल. तर चला, आय होप करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशात नवीन व्हिडिओ घेऊन पुढल्या ब्लॉगमध्ये. आजची बाय.